इंजिनियर टू पंडित हा तुमचा प्रवास कसा झाला? आता इंजिनिअरिंगला मी साधारण 2015 मध्ये होतो आणि तेव्हापासून मला ज्योतिषाची आवड होती. कोणाला खोटं वाटतं खरं वाटतं म्हणणंच नाही. जसं आहे कुंडली त्याप्रमाणे मग तुमचं आयुष्य होणार आहे. मग खरंच हे ज्योतिषशास्त्र काम करतं का ज्योतिषशास्त्र एक प्लासिबो आहे? आता पूजा केल्यानंतर पण खरंच त्याचा दोष कमी होतो, पण आपल्या डोक्यामध्ये पण जसं आता पूजा केली, आता माझ्या आयुष्यात म्हणजे जे पण अडचणी येणार त्याला पण आपण असं या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतो ना, की हा ठीक आहे आता दोष चालला गेला आपला. मग ते दोन्ही गोष्टी त्यात ॲप्लिकेबल असतात. किती % चान्सेस असतात त्या ॲक्युरेट येण्याचे? ओव्हरऑल जर पाहायला गेलं की फक्त D1 चार्ट व्यवस्थित पाहिलं तर 90-95% ॲक्युरेसी. काय काय दिसतं एकदम सुरुवातीच्या याच्यामध्ये तुम्हाला? भावांसोबत, लहान भाऊ बंड, मोठ्या भावांचं कसं राहणार आहे, आईसोबत स्वभाव कसा राहणार आहे, वडिलांसोबत कसा राहणार आहे, मुलांसोबत कसा राहणार आहे, बायकोसोबत कसा राहणार आहे, हे सगळं कुंडलीवरनं म्हणजे मेन डिव्हिजनल चार्टवरनं कळतं. जेव्हा तुम्ही जन्मता तेव्हा तुमचा एक चार्ट बनतो, त्या आकाशातल्या ग्रहताऱ्यांची एक जी संधी साधलेली असते त्याच्यावरून चार्ट बनतो, त्याच्यावरून अख्खी लाईफ पुढची प्रेडिक्ट होते. मग साधा प्रश्न आहे ना, की आता तुम्ही जर सांगता की काही बदलू शकत नाही आपण, तर मग ज्योतिष का बघायचं असं होऊन जातं. गायडन्स म्हणून तुम्ही करू शकता. एखादा मटका खेळणारा, लॉटरी लावणारा असा एखादा येतो तुमच्याकडे की लागणार आहे का? एक जण आला होता मध्ये जो लॉटरीचा विचार आला. असं करून सुद्धा डिवोर्स झालेले खूप सारे पाहिलेले. काय कारण असतं याच्यामध्ये? मेन काय की आपला सोसायटी किंवा जे कल्चर चालू आहे, जे सोशल मीडियावरती गोष्टी चालू आहेत, या पण कुठे ना कुठे सायकोलॉजीवर इम्पॅक्ट करतात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपल्या पॉडकास्टसाठी जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत रिद्धिश चौधरी, ज्यांना इनफेमस इंजिनियर पंडित या नावाने सुद्धा संबोधलं जातं. आजचा पॉडकास्ट ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी या विषयावरती असणार आहे. आता तुम्हाला जो प्रश्न आहे तोच मला सुद्धा प्रश्न होता की आपले यापूर्वी राजमंचावरती ज्योतिषशास्त्रविषयक भरपूर पॉडकास्ट झालेले आहेत, तर आपण नवीन काय ऐकणार आहोत? जेव्हा आमचं इंटरॅक्शन पॉडकास्ट संदर्भात झालं तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की खूप सारे पॉडकास्ट ज्योतिषशास्त्रविषयक झालेले आहेत, परंतु माझ्या मनात आणखीनही ज्योतिषशास्त्राविषयी असे काही प्रश्न आहेत जे थोडेसे वादग्रस्त आहेत किंवा नॉर्मल ज्योतिषी त्याचं उत्तर देण्यासाठी नकार देत आहेत. त्या प्रश्नाची जर तुम्ही मला उत्तरं देऊ शकलात किंवा त्या प्रश्नाची उत्तरं द्यायला जर तुम्ही तयार झालात तर आपण नक्कीच पॉडकास्ट करूयात. आणि ऑफ कॅमेरा त्यांनीसुद्धा मला ज्योतिषशास्त्र या संपूर्ण विषयाविषयी ज्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगितल्या, त्यामुळे आजचा हा पॉडकास्ट होतोय असं समजा. पण तुम्ही समजून जा की आजचा पॉडकास्ट अगदी स्फोटक, ज्याला आपण फॅक्ट्स क्लिअर करणारा म्हणू शकतो, शॉकिंग म्हणू शकतो, अशा पद्धतीचा होणार आहे. आणि मी थोडीशी एक तुम्हाला सजेशन देतो की आजपर्यंत तुम्ही ज्योतिषशास्त्राविषयी जे ऐकलं असेल त्याचा भ्रम या पॉडकास्टमधून नक्कीच फुटेल असं वाटतं. जास्त वेळ घेत नाही, तुम्ही त्याचा अंदाज लावून तसं सावरून हा पॉडकास्ट बघायला बसा. आपण वळूयात रिद्धिश चौधरी यांच्याकडे, म्हणजेच इंजिनियर पंडित यांच्याकडे. नमस्कार रिद्धिशजी, खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती तुमचं. कसे आहात? मी छान आहे. बरं, मी जसं आता इंट्रोडक्शन दिलं आपल्या प्रेक्षकांसाठी, तसं मला असं वाटतं की थोडक्यात इंजिनियर पंडित म्हणजे तुम्ही पूर्वी इंजिनियर होतात आणि आत्ता पंडित झालात. ओके, हा तुमचा प्रवास आहे. इंजिनियर म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात सायंटिफिक माइंडसेट येतो किंवा सायन्सचा विद्यार्थी जो पुढे इंजिनियर झाला आणि जो पुढे ज्योतिष झाला. म्हणजे हे थोडंसं न पचणार आहे. अगदी थोडक्यात, कारण आपला विषय फार मोठा आहे, फार इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामुळे अगदी थोडक्यात माझ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही हे इंजिनियर टू पंडित हा तुमचा प्रवास कसा झाला आणि तुमची थोडक्यात ओळख प्रेक्षकांसाठी. आता इंजिनिअरिंगला मी साधारण 2015 मध्ये होतो आणि तेव्हापासून मला ज्योतिषाची आवड होती. आता माझ्या घरी बॅकग्राऊंड आधीपासून आहे की माझे आजोबा जे आहेत त्यांचं 2005 पासून ज्योतिषामध्ये चालू आहे. माझी मावशी देखील न्यूमरोलॉजिस्ट आहे. तर ते आधीपासूनच घरामध्ये वातावरण होतं की म्हणजे ज्योतिष आवडतं किंवा वाचन वगैरे. बरोबर. आणि इंजिनिअरिंगला मी जास्त करून माझे मित्रांचे वगैरे कुंडल्या बघायचो कॉलेजमध्ये असतानाच कुंडली बघत. म्हणजे ते बघूनच माझं ते असं ठीक आहे, मला अशी क्युरिओसिटी होती म्हणजे बघूया काय असेल, नक्षत्र काय असेल, राशी काय असेल. आणि मग नंतर जसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं
त्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण स्वतःचा एक बिझनेस सुरू करूया. म्हणून मी 5 वर्ष इथे होतो. पण बिझनेस करताना मला असं कायम वाटत राहिलं की काहीतरी मिसिंग आहे, आपल्याला काहीतरी नवीन करायचं गरजेचं आहे. बरोबर. आणि माझ्या आजोबांनी आणि मावशींनी आधीपासून सांगून ठेवलं होतं की तुला कन्सल्टंट रिलेटेड करिअर आहे. मग ते कधी कुठे डोक्यात राहिलेलं असतं ना आपल्या की हा बाबा आहे काहीतरी बघायला पाहिजे. मग मी तेव्हापासून मग प्रवास सुरू केला. मग ते इंजिनिअरिंगमध्ये होतो. मग ते मला असं थोडं किक वाटली की इंजिनिअर पण काहीतरी भारी असेल बाबा, काहीतरी करूया म्हटलं. त्या नावानेच मग सुरू केलं. इंजिनियर पंडित. हां. खूप छान नाव दिलं. इंटरेस्टिंग आहे, लोकांना जाणून घेण्याची इच्छा होते. बरं, काय ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हे सगळ्या जगाला माहिती, तरी सुद्धा एक इंजिनियर किंवा एक सायंटिफिक माइंडसेट असलेल्या व्यक्तीला मला नक्कीच विचारायला आवडेल की तुमच्या नजरेतून किंवा तुम्ही अभ्यासल्याप्रमाणे तुमच्या अनुभवातून लेम लँग्वेजमध्ये लेम लोकांना समजावून सांगण्यासाठी ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, कसं सांगाल तुम्ही? ज्योतिषशास्त्र म्हणजे हा विषय असा आहे ना की म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत जे पण आपल्या आयुष्यात घडणार आहे, कर्मांपासून ते त्याचा रिझल्ट जो पण फळ येणार आहे बरं. ते सगळं आपल्या ग्रहताऱ्यांवरच असतं. आणि ते त्याच्यामागे आपलं ॲस्ट्रॉनॉमी जे सायन्स म्हणतो ते पण सायन्सच आहे. मग आपल्या जन्माच्या वेळेस ग्रहतारे कुठे होते, मग त्यांची पोझिशन कॅल्क्युलेट करायची मॅथमॅटिक्स प्रमाणे वगैरे, आणि त्याप्रमाणे मग तुमची कुंडली म्हणजे बनवली जाते. मग विषय असा होतो की जेव्हा आपण असं म्हणतो ना की नाही हे ज्योतिष वगैरे मी मान्य करणार नाही, हे मला खोटं वाटतं, ते कोणाला खोटं वाटतं खरं वाटतं म्हणणंच नाहीये. जसं आहे कुंडली त्याप्रमाणे मग तुमचं आयुष्य होणार आहे. म्हणजे तुमचा विश्वास असो न असो. नसो, हां, त्याचा म्हणजे तो पर्सनल चॉईस झाला. मी असं जबरदस्ती पण करत नाही. तुम्हाला नाही मानायचं नका मानू, काय हरकत नाही. पण असं होणार आहे, तुम्ही माना का नका मानू, तर तुमची लाईफ ज्योतिषशास्त्राप्रमाणेच चालणार आहे. आयदर तुम्ही ते माना किंवा नका मानू. आता माझाच विषय, मी बिझनेसमध्ये होतो, इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड, मला वाटत की नाही काय खरं नसेल, पण आलाच नाही इकडे. माझं झालं म्हटल्यावर तुमचं कळलं काय. 100%. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे ज्योतिष वगैरे काही नाही. लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला एक भ्रम आहे, ते बिलकुल काम करत नाही, किंवा ते उकी लोक श्रद्धा ठेवतात. म्हणजे तुम्ही काहीतरी सांगायचं, मग त्याची मनशांती झाली की त्याला रिझल्ट मिळाला, प्लासिबो इफेक्ट ज्याला म्हणतो, तशा पद्धतीने होतं. मग खरंच हे ज्योतिषशास्त्र काम करतं का ज्योतिषशास्त्र एक प्लासिबो आहे? प्लासिबो पण आहे, कारण की आता त्याच्या मागे रिझन असं आहे की तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल. आता समजा एक फेमस दोष आहे गुरुचांडळ दोष. त्याला खूप लोक घाबरतात की बाबा गुरु खराब आहे, आता काय होईल, कसं होईल. तर विषयाच्यामध्ये असं आहे की आम्ही सांगतो की ठीक आहे पूजा करा. आता पूजा केल्यानंतर पण खरंच त्याचा दोष कमी होतो, पण आपल्या डोक्यामध्ये पण जास्त आता पूजा केली, आता माझ्या आयुष्यात म्हणजे जे पण अडचणी येणार त्याला पण आपण असं या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतो ना की हा ठीक आहे, आता दोष चालला गेला आपला. मग ते दोन्ही गोष्टी त्यात ऍप्लिकेबल असतात. असं तसंच ज्योतिषशास्त्र काम करतं. हा, पण असं नाहीये की म्हणजे सगळं प्लेसिबोवरतीच होतं. त्याच्यामध्ये ग्रहतारे पण आहे. म्हणजे आता असं असेल की तुमच्या याच्यामध्ये योग आहे की उशिरा लग्न होणार आहे. आता लग्नाचा पण जर लोकांचं ते हे असतं, बरोबर, तर उशिरा लग्न होणार ते कशावरनं कळतं, त्याच्यामागे सगळे पॉईंट ऑफ व्ह्यू असतात. म्हणजे शनीने डिले होतो, मग केतू असेल तर तुम्हाला थोडं डिटॅचमेंट होतं, थोडं वेळाने होतं, म्हणजे मंगळ असेल थोडा वेळाने होतं वगैरे. तर ते जसे ट्रेट्स असतात प्लॅनेटचे त्याप्रमाणे मग त्याचं ते सगळं म्हणजे पूर्ण त्याचा लाईफचा जो काय पण रिझल्ट राहणार आहे त्याप्रमाणे मग ते इन्फ्लुएन्स करतं. ओके. ज्योतिषशास्त्र यापूर्वी जेवढे पॉडकास्ट झाले त्याच्यातून मला जे समजलं ते 9 ग्रह असतात. बरोबर, 9 घरं असतात आणि 12 घरं 12 असतात. घरं 12 राशी आणि 9 ग्रह. ओके, याच्या अवतीभोवती हे सगळं ज्योतिष फिरतं. मागे मी असंच राशी भविष्यावरती पॉडकास्ट केला होता, तर सर्रास लोकांचे एक अशा खाली कमेंट्स असायच्या की राशी तर फक्त 12च आहेत. जगात 7 बिलियन म्हणजे 7-8 अरब पॉप्युलेशन आहे, म्हणजे फक्त काय 12च टाईपचे लोक आहेत, किंवा एका ग्रहाचा परिणाम असणारे लोक अमुक एक प्रकारचे असतात. ग्रह तर फक्त 9च आहेत. मग काय जगात फक्त 9च टाईपचे लोक आहेत का? मग हे ज्योतिष इतकं वेग आहे का? याच्याही पुढे जाऊन आपल्याला काही त्यांना उत्तर देता येतं? हे म्हणजे 12 राशी, 12 घरं आणि 9 ग्रह हे म्हणजे बेसिक पॉईंट झाला, एकदम बेसिक. म्हणजे एक राशीचा समजा मेष राशीचा माणूस असेल, त्याच्यामध्ये पण जवळजवळ त्याच्या पहिल्या घरामध्ये, कुंडलीच्या पहिल्या घरात कोणतं लग्न, म्हणजे लग्न वेगळे, लग्न म्हणजे ॲसेंडंट ज्याला म्हणतात. बरोबर. कोणत्या ॲसेंडंटचं म्हणजे कोणत्या लग्नाची कुंडली आहे, त्याच्यामध्ये कोणते ग्रह बसलेत, कोणाची दृष्टी आहे, कोणत्या नक्षत्रामध्ये, एवढा वास झाल्यानंतर मग एकाचा स्वभाव कळतो.
फक्त बरं. 12 राशीवरनं आपण जम्प केलं की हा बाबा मेष राशीचा माणूस आहे, हं. हा गरम तापट आहे. मी तर शांतवाले पण पाहिलेले हां, तेच म्हणतो ना मग. हां, कारण आता आम्ही राशीचा एक पॉडकास्ट केला होता, त्याच्या खाली होत्या, अगदी चुकीचं सांगितलं, तर अशा हां, पद्धतीचे हां, सुद्धा हां. कमेंट होते त्याच्यामध्ये. मग ते आपल्याला म्हणजे कशी सवय राहते, की आपण डायरेक्ट कन्क्लुजनवर जम्प करतो, की हं. हां बाबा असं आहे म्हणल्यावर असंच. असं नाहीये. आता मी जेव्हा कुंडलीचे पण जेव्हा विषय करतो ना, जेव्हा माझ्या व्हिडिओजमध्ये वगैरे मी सांगतो, की या घराचा मालक इकडे बसला तर तुमचे पैसे असे वाढतील. नाही, हं. नाही अजून आजपर्यंत वाढले नाही. अरे मग बाकीचे पण ग्रह बघा ना, बाकीच्यांची दृष्टी राहते, हं. कोणत्या नक्षत्रात आहे, तुमचे वेगळे-वेगळे डिव्हिजनल चार्ट राहतात. हं. हे सगळं अॅनलाईज झाल्यानंतर मग आपण फायनल सांगू शकतो, की काय होतं, काय नाही. हं. फक्त एका दृष्टीने आपण कधी फायनल नाही म्हणजे असं जसं आपण तुम्ही म्हणले, की 12 राशीप्रमाणे फक्त ते एक जेनेरिक पॉइंट ऑफ व्ह्यू झाला, बरोबर. बेसिकवाला. हां. जेव्हा ॲक्चुअल कुंडलीमध्ये कळतं, की काय आहे, काय नाही, म्हणजे कुठले डिव्हिजनल चार्ट आहे, हं. त्यानंतर मग माणसाचा स्वभाव कळतो. त्यामुळे ते राशी वगैरे एकदम बेसिक म्हणायला मिळतं म्हणजे वेग झालं, हां, बेसिक वेग झालं. झाला. हां, पण त्याच्यात सुद्धा काहीतरी तथ्य आहे. कारण बरेच लोकं हां, ठीक आहे, बरोबर सांगितलं हां, असं हां. सांगतात. परंतु काही गुणधर्म असतात जे सगळ्याला लागू होतात. हां. म्हणजे एक जण आता कसं आहे, म्हणजे याच्यामागे एक लॉजिक पण असं, की आता मी हां. तुम्हाला म्हणलं, हं. की राजसाहेब तुमचा स्वभाव खूप छान आहे हां. हं. पण लोकं तुम्हाला हां, बस असं मग ते आहे. ज्योतिष हेच सांगतात ना, स्वभावाने तू हां, फार चांगला आहेस. हां, लोकं तुझा वाईट फायदा घेतात. हां. तू मेहनत खूप हां, करतो, मग याचं परंतु तुला प्रत्येकालाच यश मिळत वाटतं. नाही. हे हां, सगळ्याला हे लागू होतं. प्रत्येकालाच वाटतं ना मग. तू सगळ्यासाठी करतो, तुझ्यासाठी कोणी करत नाही. म्हणजे हे जवळपास सगळ्यांना लागू होतं. पण त्याच्यामागे मला हां. असं वाटतं, की ॲस्ट्रोलॉजी नाही सायकॉलॉजी. हां, हां, येस. आपल्याला असं प्रत्येकालाच वाटतं ना, की मी चांगला माणूस आहे. कोण असं ॲक्सेप्ट करणार नाही बरोबर, मी वाईट बरोबर. आहे म्हणून. हां. तू फार चांगला आहेस म्हटलं, की हे सगळं हां, सगळे एक्सेप्टेड हां, आहे ना हां. त्याच्यासाठी. बरं. मगाशी जसं सांगितलंत तुम्ही, की सगळ्या चार्ट, कुंडली, हां. डिव्हिजनल चार्ट हं. वगैरे सगळं पाहिल्याच्या नंतर तुम्ही काही प्रिडिक्शन करता. हां. किती पर्सेंट चान्सेस असतात ते ॲक्युरेट येण्याचं? साधारण म्हणजे आता एक म्हणजे लोकांचा बर्थ टाईम कधी-कधी वेगळा असतो. हं. आता ज्यांचं बर्थ टाईम पण व्यवस्थित आहे, हं. सगळं व्यवस्थित आहे, तरी आपण कुठे ना कुठे त्याचं म्हणजे आता काय होतं, की एक D1 चार्ट असतो लग्न चार्ट आणि वेगळे डिव्हिजनल चार्ट राहतात. हं. तर वेगळे डिव्हिजनल चार्टवरनं अजून आपण ॲक्युरेटली जाऊ शकतो. पण हं. होतं काय ना, जसं जन्माच्या वेळेस 1 सेकंद इकडे-तिकडे झालेला होता, तेव्हा पाहिलंच नाही डॉक्टरांनी, नोटच करून नाही घेतलं. हं. त्यामुळे ते थोडेफार चेंज होतात. पण ओव्हरऑल जर पाहायला घेतलं, की फक्त D1 चार्ट व्यवस्थित पाहिला तर हं. 90-95% ॲक्युरसी येते. 90-95% हां. ॲक्युरसी असते बरोबर. ॲस्ट्रोलॉजीमध्ये. हां. आणि म्हणजे आता काही-काही लोकं म्हणतात, की नाही, नाही काही मॅच होत नाही. आता एक जण मला एक आलं होतं मध्ये ते म्हणले, की "नाही, नाही तुम्ही जे म्हणलं त्यातलं काहीच होत नाहीये. मी आता आय-टी कंपनीमध्ये तुम्ही म्हणता, की माझं मेडिकलमध्ये असेल वगैरे, हं. तर काहीच मॅच होत नाही." मग मी त्यांना म्हटलं, की आता एक घराचं जेव्हा असतं, तेव्हा एकूण एक मेडिकल नसतं. मेडिकल मग कॉमा म्हणतो ना, कॉमा हं. ॲज हं. बँकिंग असेल, फायनान्स असेल. त्यांना म्हटलं, "तुमची फायनान्सची कंपनी असू शकते." "हां, माझं इन्शुरन्स कंपनीमध्ये आहे." म्हणलं, "आलं ना बरोबर मग." बरं. मग काहीतरी बरोबर आहे. असं काही नाही, की म्हणजे पूर्ण म्हणजे हां. झालं बाबा आता काही नाही. हां. तुम्ही सांगितलंत 90% ते 95% बरोबर. रेट आहे ॲक्युरसीचा ॲक्युरसीचं. हां. ॲस्ट्रोलॉजीमध्ये. कशाच्या आधारे मग तुम्ही हे प्रिडिक्ट करता? म्हणजे इतकं अचूकच म्हणता येईल, कारण हां. त्याला एनिथिंग अबोव्ह 70 मी फार ग्रेट मानतो. जर ती हां, हां. ॲक्युरसीचा रेट तेवढा जरी असेल 70 अबोव्ह, तरीसुद्धा ते फार मोठी करेक्शन आहे म्हणा, ॲक्युरसी आहे हां. म्हणता येईल. पण हे कशाच्या आधारे तुम्ही हे सगळं प्रिडिक्ट करता किंवा त्यात कुठल्या-कुठल्या गोष्टी पाहता? एक सामान्य माणसाच्या नॉलेजसाठी? आता मी जेव्हा बघतो तेव्हा मला फक्त 3च गोष्टी लागतात. हं. एक म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमचा टाईम ऑफ बर्थ हं. आणि प्लेस ऑफ बर्थ. या 3 गोष्टी जर ॲक्युरेट असेल, हं. तर मी पहिला म्हणजे जो लग्न कुंडली ज्याला म्हणतात डिव्हिजनल चार्ट 1 असतो तो हं. D1 चार्ट. हं. तिथून मग तो त्याच्यावरनं तर तुम्हाला जवळ-जवळ 70-80% आयडिया येऊन जाते. बरं. मग D9 वरनं अजून थोडं 10-15% पुढे. मग अजून बाकी डिव्हिजनल चार्ट मग करिअरमध्ये मला कोणी म्हटलं, की मला माझा मुलगा आता 10-11 10वी-11वीला पोहोचलेला आहे. हं. मला आता करिअर गाईडन्स पाहिजे. ठीक आहे, मग मी त्याचा D10 चार्ट बघतो. हं. दशमान चार्ट ज्याला म्हणतात. हं. मग ते पहिल्या घराचा जो म्हणजे 10वं घर जे असतं ते करिअरला असतं. ते करिअरचं तिकडे काय विषय चालू आहे D10मध्ये. त्याप्रमाणे मग मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, या क्षेत्रामध्ये तुम्ही गेले, तर मग तुम्हाला फायदा आहे. आता काही-काहींचा इंटरेस्ट वेगळा असतो. हं. आता जसं मी माझा म्हटलं, तर मी हं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली आहे. बरं. मी ॲस्ट्रोलॉजीत काही केलेलं नव्हतं, पण मला आवड होती हं, आधीपासून. हं, पण हं. मला असं कधी डोक्यात नव्हतं, की मी ॲस्ट्रोलॉजीचा कन्सल्टंट वगैरे हां, काहीतरी हां, करावं हां. लागेल. हं. पण आता असं होतं मग काही की ठीक आहे, माझं इंटरेस्ट तर मेडिकलमध्ये चालू आहे आणि तुम्ही म्हणता, की मला आय-टीच झाला पाहिजे. हं. कारण की नाही, नाही आम्ही तर आय-टीच करायला पाहिजे. मग काहीतरी योगायोग येतो आयुष्यामध्ये हं. आणि तो बरोबर मेडिकलला झाला. म्हणजे अच्छा. आय-टीला नंबरच लागत नाही किंवा हं. काहीतरी म्हणजे अ, दूरचाच कुठल्यातरी कॉलेजला नंबर लागला. आता मला हं. जवळच पाहिजे. तर मग हं. माझं मेडिकल आहे म्हणून मी बायोलॉजी घेतलेलं म्हणून मी मेडिकलला जातो. हं. असं करून योगायोग घडतोच. हं. म्हणजे असं नाही होत, की म्हणजे पूर्णच एकदम उलटं पडलं असं नाही होत हं, कधी. हं.
म्हणजे तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं की तुम्ही माना किंवा नका मानू, नका मानू परंतु त्यातला ते घडणार हा आहे ते जे म्हणजे लिहिलं फक्त आहे. कधी घडणार आहे हे दशावर असतं. आणि तुमची दशा जर असेल तर मग असं होतं की ठीक आहे, हा तर ज्योतिषमुळे आता काही पण की माझं काय होणार नाही वगैरे. दशा आली ना तुझी, मग तू होणारच आहे. तुझी इच्छा असो नसो, ते बरोबर अशा योग घडतील की ते बरोबर म्हणजे पुढे जातं. आता मी समोर बसलोय, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण आहे, किंवा कुणीही एखादा क्लायंट तुमच्याकडे जेव्हा येतो त्याने त्याचा बर्थ टाइम, बर्थ डेट आणि बर्थ प्लेस सांगितलं. काय काय दिसतं एकदम सुरुवातीच्या याच्यामध्ये तुम्हाला? पहिलं म्हणजे मोठी पर्सनॅलिटी कळते, हा माणसाचा स्वभाव कसा आहे, विचार कसा करतो ते पण कळतं. बरं. विचार कसा करणार आहे, कुठल्या परिस्थितीत हा कसा वागतो, याच्यावरती संकट आल्यावरती हा कसा वागतो, हा पैशांना घेऊन विचार कसे आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो, काही काही लोक पैशांना घेऊन फारच हावरट असतात, देणारच नाही. काही काहींचे असे मोकळे पण, हा ठीक आहे तुला गरीब बाबा काय नाही, मी समजून घेतो तुला, मी देऊन टाकणार. ते सगळं कळतं. मग तुमच्या भावांसोबत, लहान भाऊ बंड, मोठ्या भावांचं कसं राहणार आहे, आईसोबत स्वभाव कसा राहणार आहे, वडिलांसोबत कसा राहणार आहे, मुलांसोबत कसा राहणार आहे, बायकोसोबत कसा राहणार आहे, हे सगळं कुंडलीवरनं म्हणजे मेन डिव्हिजनल चार्टवरनं कळतं. ॲक्युरेट तर अजून जाऊ शकतो मग, की म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्यात समजा मी म्हणजे माणसं असते, जे माणसं बघताय, माणसानं म्हणजे बायको कुठे भेटेल, कोणत्या बॅकग्राऊंडची असेल. म्हणजे आता समजा 7व्या घराचा मालक समजा 10व्या घरात बसलेला आहे, ऑफिसमध्येच भेटते. अच्छा. ऑफिसमध्ये जे आपण ज्यांचा शुक्र असेल 10व्या स्थानामध्ये, 7व्या घराचा मालक शुक्र 10व्यात बसलाय, त्यांचा शक्यतो ऑफिसमधल्या ज्याच्यासोबत प्रेम संबंध होता आणि लव्ह मॅरेज होते. म्हणजे क्लोज एन्व्हायरमेंट. म्हणजे पण ऑफिसमधले जरी नसले, एकाच बिल्डिंग मध्ये काम करतात, एकाच प्रोफेशन मधले. बरं. अजून काय काय करता? आता एक ॲप आहे, आता त्याचं नाव घ्यायचं की नाही मला माहित नाही, पण त्याच्या ॲड करत असताना ते सांगतात की तुम्ही फक्त त्यांना तुम्ही ज्या ह्या 3 गोष्टी सांगितल्यात त्या द्या आणि ते तुम्हाला सांगतील की कधी तुमचं लग्न होणार आहे, तुझी लाईफ पार्टनर कुठून असणार आहे, किंवा कधी तुला नोकरी लागणार, हे सगळं ॲक्युरेट सांगतील असं सांगतात. काय लॉजिक आहे याच्या मागे, किंवा काय सायन्स आहे याच्या मागे? म्हणजे याच्यामागे मी असं स्वतःला काही स्पेशल नाही म्हणत की बाबा मला येतं म्हणल्यावर मी खूप भारी. कोणीही याच्यामध्ये शिक्षण घेतलं, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी जे बुक्स आहेत ते बुक्स वाचल्यानंतर कोणालाही कळेल. म्हणजे त्याच्यामध्ये कन्सेप्ट एकदम सिम्पल असतो. तुम्हाला बेसिक सगळं माहिती पाहिजे. घरं जे आहेत, हाऊसेस जे आहेत, त्यांचे ट्रेड सगळे पाठ पाहिजे. 9 प्लॅनेटचे जे ट्रेड्स आहेत ते पाठ पाहिजे. आणि प्रत्येक दशामध्ये काय काय होऊ शकतं तर इंट्युशन पॉवर लावावं लागते. की ठीक आहे, हा म्हणजे समजा शनी आहे, तो 4थ्या स्थानात बसलाय, ठीक आहे, 4थं स्थान आईचं असतं. आता आई म्हणजे शनीची दशा सुरू झाली तर मग आईला किंवा घरामध्ये काहीतरी आजारपण येऊ शकतं, किंवा घरातल्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. हे इंट्युशन लावावं लागतं. पण ते सगळं जो बेस तो आपल्याला स्टडी करावा लागतो. म्हणजे असं मी स्वतःला म्हणत नाही की बाबा मी खूप मोठं भारी काम केलं. तुम्ही जरी शिकला तरी तुम्हाला ते जमेल, पण इंट्युशन पॉवर ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. अच्छा. म्हणजे शिकला तरी आपण म्हणतो की ठीक आहे, काही काय म्हणतात की नाही तर मला थोडा कन्फ्युजन आहे, मला कळत नाहीये काय करू. म्हणजे काही काही असे पण आहेत भारतामध्ये लोक की ज्यांना सगळं येतं ज्योतिषचं, तरी पण त्या ज्योतिषाकडे जातात कन्सल्टेशन घ्यायला. कारण की तो आपण एक म्हणतो ना, जसं डॉक्टरांमध्ये आपण लोकांकडनं ॲडवाईस घेतो की म्हणजे मी खूप लोकांकडनं घेतले ॲडवाईस, सेकंड ओपिनियन घेऊया, काहीतरी मला स्पेशल वाटतं ऐकूया, असं सगळ्यांना कायम एक्साइटमेंट राहतेच. म्हणजे त्यामुळे ते असं नाही म्हणतात कधी की मी आता सगळं शिकलो, मला कोणाची काही गरज नाही. कायम असं माणूस आहे म्हणल्यावर सायकोलॉजी असते, काहीतरी याच्याकडे मला वाटतं की चांगलं सांगतोय, याला मी एकदा विचारूनच बघतोय. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून काय काय करतं, मला फार असं डीप जाणून घेण्याची इच्छा. म्हणजे आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा गुरु असेल कोणाचा 3ऱ्या घरामध्ये. आता 3रं घर हे लहान भाऊ बहिणीचं असतं. अच्छा. आणि 11वं जे घर असतं ते मोठ्या भाऊ बहिणीचं असतं. आता तिकडे समजा तुमची म्हणजे गुरु बसलेला आहे किंवा गुरुची दृष्टी पण असते. आता जास्त मी टेक्निकल मध्ये जात नाही, म्हणजे परत कळणार नाही. तर गुरुची दृष्टी किंवा गुरु असेल 3ऱ्या नाही तर 11व्या स्थानामध्ये, तुम्ही तुमच्या लहान, आता 3रचं पकडूयात, लहान भावांसोबत चांगले नाते ठेवले नाही, तुमचं लक खराब होईल. तुम्ही आयुष्यात म्हणजे फॉर्च्यून खराब होईल, सक्सेस उतरायला लागेल खाली, पैशांना घेऊन हे राहील, करिअरमध्ये ग्रोथ होत नाहीये. 11व्या घरामध्ये मोठ्यांसोबत होतं असं. त्यामुळे भलेही तुमचं पटत नाहीये तरी आपलं आपसात जरा थोडं शांततेत ठेवूया, असा जरा आपण ठेवायला पाहिजे. इथे फार महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आता हे बोललात त्याच्यावरून मला ते आठवतंय. तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या लहान भावंडाशी जी एक कंडिशन सांगितली, त्याच्यामध्ये त्या केसमध्ये जर तुम्ही तुमच्या लहान भावाशी चांगले वागला नाहीत तर तुमचे ग्रह बिघडू शकतात. ज्योतिषची डेफिनेशन किंवा ज्योतिषबद्दल सांगताना कोणीही सुरुवातीला सांगतं की जेव्हा तुम्ही जन्मता तेव्हा तुमचा एक चार्ट बनतो, त्या आकाशातल्या ग्रह ताऱ्यांशी एक
जी संधी साधलेली असते हां. त्याच्यावरून चार्ट बनतो, त्याच्यावरून अख्खी लाईफ पुढची प्रेडिक्ट होते. बरोबर. ज्योतिषशास्त्राला जे कर्मप्रधान लोक आहेत, हं. जे मेहनतीवरती हां. विश्वास ठेवतात, हं. ते काय म्हणतात, ह्या फालतू गोष्टीवरती आम्ही विश्वास हां. ठेवत नाही. हं. म्हणजे न्यूमरॉलॉजीचा आपल्या त्या पामिस्ट्रीचाही घेतला की ज्याचे हात नाहीत त्यांचे सुद्धा नशीब आहेत, हां. ज्यांचे हात नाहीत हां, हां. बरोबर, त्यांना बरोबर. सुद्धा हां, असतात. मोठाले हां. हे आहेत, हां. ज्यांनी कधी जन्मकुंडली पाहिली नाही ते सुद्धा अमीर आहेत, अशा पद्धतीने सांगतात. मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्योतिष कर्मप्रधान लोक किंवा मेहनती लोक काय म्हणतात की आमचा ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही, आमचा फक्त कर्मावरती विश्वास आहे. हां. मला प्रश्न हा विचारायचा आहे की सगळंच जर ठरलेलं आहे तर मग माणसाने मेहनत करायची नाही का? हां. किंवा दुसरा प्रश्न त्याला लागूनच हा आहे की जर समजा मी जन्माला आलो आणि त्याच्यानंतर जर सगळंच माझं ठरलेलं आहे किंवा काही गोष्टी माझ्या नशिबात खराब आहेत, परंतु जर मी मेहनत केली तर ग्रह तारे सुद्धा बदलतात का? हे 2 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे मेहनत करायची का नाही असं विषय आहे ना. बरोबर. हां. आता ते पण कळतं कुंडलीतनं. ज्यांचा तिसरा गणा म्हणजे हा मेहनत करणार आहे की नाही हां. हे सुद्धा कुंडलीत लिहिलेलं हां. आहे का? आणि जो ज्योतिषावरती किंवा देवावरती विश्वास ठेवणार नाही ते पण असतं कुंडलीमध्ये. बरं. म्हणजे आता समजा एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही म्हणले की मेहनत करायची नाही. त्यांचा 10वा घरामध्ये शनी आहे, 9वा घरात शनी आहे किंवा 3ऱ्या घरात शनी आहे. हे काय मशेच म्हणतील, "नाही, नाही मेहनतीवर असतं हे, मी काय ऐकणार नाही." ते दिसतंय बाबा तुझ्या कुंडलीमध्ये मला. तुला सांगायची गरज नाही मला. ते सुद्धा दिसतंय. हां. बरं. म्हणजे आता आपण असंही म्हणतो की देवावर विश्वास नाहीये. हां. आता ज्यांचा 9वा घरात केतू असतो, त्यांचा जरा वाद असतो की हे हं. ज्योतिष वगैरे खरं नाहीये. मी आजपर्यंत सगळं आयुष्य म्हणजे म्हणजे मेहनतीवरच केलेलं. देव वगैरे काही नसतं वगैरे. हं. हे पण कुंडलीत दिसतं. बरं. त्यामुळे ते असं आपण मी जसं म्हटलं ना, की तुम्ही माना नका मानू ही गोष्ट वेगळी, पर्सनल चॉईस होतो. हं, हं. सगळं मला दिसतंय तुमच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही कसा विचार करताय, काय नाही वगैरे. बरं. म्हणजे मेहनत करणारे का नाही आणि आपण म्हणू की मला मेहनत करायची गरज नाही मग सगळं कुंडलीप्रमाणे. ते पण तुमच्या कुंडलीत असतं. त्यामुळे असं म्हणजे आपण म्हणू की ठीक आहे आता काही ना काहीतरी योगायोग घडता. जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. हं. समजा कोणतरी एकदम कॉन्फिडंट माणूस आहे, हं. ज्याला आयुष्यात कधीच म्हणजे उदास व्हावं लागलं नाही, कधीच तो अंडर कॉन्फिडन्स म्हणजे किंवा असा घाबरला नाही वगैरे असातला विषय. हं. त्याच्या आयुष्यामध्ये समजा राहूची महादशा आली. हं. राहूची महादशा ही कन्फ्युजन क्रिएट करते. हं. आपल्याला असं वाटत राहतं आपण म्हणजे डोक्यामध्ये राजा झालेला असतो, की हां, आपल्याला सगळं येतं, आपल्याला काही करायची गरज नाही. आणि ॲक्चुअलमध्ये असं काहीच होत नाही आयुष्यामध्ये. मग असा जो कॉन्फिडंट माणूस आहे ना, तो पण असा "सर मला काही कळत नाही आयुष्यात काय करू? जरा सांगा ना जरा." म्हणजे आपण म्हणतो एवढा कॉन्फिडंट माणसाला पण जर घाबरायला होतं, ते पण त्याच्या राहूच्या महादशा किंवा दशेवरनं जर आपल्याला लक्षात येतं. मग याचा अर्थ असं आपण म्हणूच शकत नाही, की "नाही, नाही मी सगळं मेहनतीवर करणार आणि मला काही करायची गरज नाही आयुष्यात." तुम्ही करू ना करू दशा अशी येईल ना, की तुम्हाला ते प्रवृत्त होईल करायला. त्यामुळे ते असातला विषयच नाही म्हणजे की बरं. आणि त्या दुसऱ्या प्रश्नाचं तेच उत्तर मला पाहिजे होतं की मग कर्म केले तर ग्रह तारे बदलतात का? किंवा सरळ साधा प्रश्न विचारतो, नशीब बदलतं का? आता तुम्ही समजा कुंडली पाहिली माझी, ओके. तुम्ही सांगितलं की याचं लग्न लेट आहे, ओके. मग मी काही असं गोष्टी करू शकतो का की ज्याने ते नशीब बदलू शकतो किंवा ती गोष्ट बदलू शकतो? लेटचा योग म्हणजे इव्हेंट जो असतो, जेव्हा आपण इव्हेंट प्रेडिक्ट करतो, तो इव्हेंट चेंज करायची लायकी ॲस्ट्रॉलॉजी नाही. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरची पण नाही. बरं. ते फक्त देवच करू शकतो. आमचं काम आहे फक्त तुम्हाला दिशा दाखवायची, की ठीक आहे तुमचं म्हणजे लग्न उशिरा होणार आहे हे माहिती मला. पण ते उशिरा होण्याच्या मागे तुम्ही म्हणजे तुम्हाला नंतर आता काही-काहींचं असं असतं, की उशिरा लग्न झालं पण एकदम बेस्ट पार्टनर मिळाला. म्हणजे जगामध्ये एवढे डायव्होर्स होत आहे आणि माझं एकदम उशिरा होऊन पण एकदम मस्त चालू आहे. असं पण असतं. काही-काहींचं लवकर लग्न करायची घाई असते. हां, करा, पटकन लग्न करा. झाले डायव्होर्स वगैरे काय. त्यामुळे मग ते असं आहे, की म्हणजे एकदा समजा आता आम्ही पण कधी सांगतो, की म्हणजे तुम्हाला प्रेमविवाह चांगला नाहीये. म्हणजे आता प्रेम आहे, आता काय होतं ना कुंडलीमध्ये एक 5वं स्थान असतं, जे आपलं रोमॅन्टिक रिलेशनशिपला दाखवतं आणि 7वं घर लग्नाचं असतं. मग लग्नाआधी 5वं घर ॲक्टिव्हेटेड असतं. मग काही लोकांना तुम्ही पाहिलं असेल ना, लग्नाआधीचं एकदम मस्त म्हणजे आवड होती, प्रेम होतं वगैरे. रोमॅन्टिक होता. आता लग्न झाल्यावर बघत पण नाही. मग ते त्यांच्या 7व्या घरावरनं ॲक्टिव्हेट होतं. काही असं पण असतं 5व्या घरामध्ये समजा कोणाचा शुक्र आहे आणि 7व्या घरात शनी आहे. व्यवस्थित एकदम मस्त प्रेमविवाह झाला आणि नंतर डायव्होर्स झाला. असंही आता याला बघून घाबरू नका. म्हणजे काय सगळे विचारा अरे बाबा आपलं तर आहे म्हणल्यावर असं काही नाही सगळ्यांना होतं. हा फक्त एक एक्झाम्पल होता जेनेरिकमध्ये. मग साधा प्रश्न आहे ना, की आता तुम्ही जर सांगता की काही बदलू शकत नाही आपण, तर मग ज्योतिष का बघायचं असं होऊन जातं. गाईडन्स म्हणून तुम्ही करू शकता. आता म्हणजे समजा समजा 11वीतला किंवा 12वीतला मुलगा आहे. करिअरमध्ये गाईडन्स हवा आहे आम्हाला.
तर करिअरमध्ये जेव्हा गायडन्स विषय येतो तेव्हा आपल्या समोर म्हणजे आवड एक वेगळा विषय असतो, पण असं एक कन्फ्युजन असतं की ठीक आहे, माझ्या जर आयुष्य सगळं कुंडलीप्रमाणे जाणं असेल तर मी आत्तापासूनच समजा जाणून घेतलं ज्योतिषाकडनं की हा बाबा मला इंजिनिअरिंगमध्येच करिअर होणार आहे, तर मी इंजिनिअरिंगला जातो ना. मग स्वतःचा पण वेळ जातो आणि तर म्हणजे वाचतो आणि सेम होतं म्हणजे फक्त आयुष्यातल्या काही गायडन्स तुम्हाला जो ॲस्ट्रॉलॉजी देऊ शकते. हां, म्हणजे काही-काहींचं असं असतं की समजा ॲक्सिडेंट असेल, तर मी म्हणते की ठीक आहे, ॲक्सिडेंट होणार असेल तर तुम्ही जास्त गाडीने फिरू नका. गाडीने समजा ॲक्सिडेंट असेल तर घरात राहा किंवा तुम्ही मेडिकल इन्शुरन्स करून ठेवा किंवा लागलं तरी मग थोडंफार लागतं. एकदम मेजर ॲक्सिडेंट नाही होत मग. म्हणजे ॲक्सिडेंट टाळता नाही येतच, मी ते म्हणतोय. म्हणजे मी जर म्हटलं ॲक्सिडेंट टाळू शकत नाही, म्हणजे पण तुम्ही तुम्हाला त्याच्यासाठी तयार राहू शकता. म्हणजे आता समजा माझं समजा एक एक्झाम्पल घेऊया. शनीचं याच्यामध्ये म्हणतं की हाडांचा त्रास वगैरे होतो किंवा हाडं तुटू शकतात किंवा फ्रॅक्चर होऊ शकतात. तर मी म्हणजे मी सांगितलं की असं होऊ शकतं, तुम्ही घराच्या बाहेर एवढं फिरू नका वगैरे, घरात जास्त राहत जा, काळजी घ्या, मेडिकल इन्शुरन्स वगैरे करून ठेवा. काही जसं पण नुसतं गादीवरनं खाली पडल्यानंतर फ्रॅक्चर निघतं, असं पण होतं. पण मग आता ते बरं आहे, पण आता मेजर ॲक्सिडेंट होण्यापेक्षा तर ते चांगलं आहे. म्हणजे मृत्यूच्या पूर्ण तुम्ही घरात जा, त्यापेक्षा तर चांगलंच आहे. बरं, म्हणजे एवढं तर समजलं की काही टाळू शकत नाही, परंतु तुम्ही त्याच्यासाठी तयार. हे खूप सुंदर उदाहरण दिलं तुम्ही की म्हणजे आता ॲक्सिडेंट होणार हे फिक्स आहे, पण मेडिकल इन्शुरन्स काढला तर तुम्हाला म्हणजे जरा म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे फॅमिलीला प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे. किंवा तुमचा मृत्यू, जन्म आणि विवाह असे मोठे इव्हेंट तर तुम्ही टाळू शकत नाही किंवा त्याची वेळही बदलू शकत नाही. वेळ पण नाही बदलू शकत. म्हणजे आता मृत्यूचंच एक्झाम्पल घेऊया. आता मला एक जण मध्ये म्हणलं होतं की ज्योतिषाने समजा मला लवकर सांगितलं असतं की यांच्या अमुक-टमुकचा मृत्यू म्हणजे होणार आहे वगैरे, तर आम्ही काहीतरी केलं असतं ना. म्हटलं कोणाला काही करता येत नाही, ज्योतिषाला स्वतःला पण काही नाही करता येत. मी जर म्हणलं या तारखेला होणार आहे तर होणारच आहे. म्हणजे मृत्यू तर कोणाला टाळता येत नाही. म्हणजे ज्योतिष तर म्हणजे तो तर माणूसच आहे शेवटी, म्हणजे नुसता नावाला ज्योतिष आहे. मृत्यूची तारीख प्रेडिक्ट करता येते ॲस्ट्रॉलॉजी? येते. पण हा प्रश्न कधी विचारू नये, कारण की आम्हाला ॲस्ट्रॉलॉजीच्या एथिक्समध्ये सांगतात की कधीही कोणाचा मृत्यू सांगायचा नसतो. पण तुम्ही टर्म इन्शुरन्स काढून ठेवा असं सांगता तुम्ही म्हणजे पाहिल्याच्या नंतर. म्हणजे एक साधा फार कॅज्युअल प्रश्न आहे. म्हणजे आता मला समजा दिसत असेल की शॉर्ट लाईफ आहे किंवा लेट्स से 5-10 वर्षात असेल, तर सांगताना आपण म्हणजे असं डायरेक्ट नसतं सांगायचं की बाबा, म्हणजे कधी-कधी लोकांना असंही वाटतं की हा टर्म इन्शुरन्स काढा म्हणतो म्हणजे मला मृत्यू येणार आहे जवळ. त्याला असं सांगताना मग असं सांगायचं की ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण कसं आहे, आयुष्यामध्ये मॅच्युअर राहावं माणसानी. इन्शुरन्स काढून ठेवलं, फॅमिलीला कधी काय होईल का भरोसा नाही. म्हणजे इनडायरेक्टली सांगावं लागतं आपल्याला. अच्छा. लग्नावरती मगाशी बोलत होतो आपण. लग्न म्हणजे मगाशी माझी पण तुम्ही थोडक्यात कुंडली पाहिली तेव्हा सांगितलं तुमचं लग्न लेट झालंय का. मला फार म्हणजे हे वाटलं की कसं काय तुम्ही हे ओळखलं किंवा फार एका तारखेवरून हे सगळं करतं, हे मॅजिकच आहे. आणि मला वाटतं की तुम्हाला सुद्धा त्याच्यामुळेच किक बसलेली असावी की एवढं छान प्रेडिक्शन वगैरे करता येतं, एखाद्या विषयी जाणून घेता येतं. मी याच पॉडकास्टला घेऊन जेव्हा थोडाफार रिसर्च करतो प्रत्येक पॉडकास्टच्या वेळेस, तर काही स्टॅटिस्टिक्स, काही आकडेवारी काढत होतं. तर त्यात भारतामध्ये तर असं समजलं की जवळपास 18 ते 35 म्हणजे युवा जी लाईफ असते त्याच्यामध्ये 18 ते 35 वयोगटाचे 75% लोक हे ज्योतिषाकडे फक्त त्यांचं प्रेम, नातेसंबंध आणि ब्रेकअप विषय हा विषय घेऊन जातात. तुमच्याकडे कुठले जास्तीत जास्त क्लायंट कुठल्या विषयाचे येतात तुमच्याकडे? जास्त करून म्हणजे भारतामध्ये म्हणलं करिअर आणि लग्न. म्हणजे आता महाराष्ट्रात जरी मी जेवढं पाहिलं तर लग्नाला घेऊन जास्त करून आहेत, पण ओव्हरऑल भारतात पण लग्नाला घेऊन खूपच जास्त आहे. आणि लग्नामध्ये लोकांना आता तो क्रेज आलाय की प्रेम विवाह, लव्ह मॅरेज करायचं वगैरे, हे असतं फार. आणि जेव्हा मी आता तुम्हाला जसं मगाशी एक्झाम्पल दिलं मी की आता तुम्हाला लव्ह मॅरेजचं म्हणजे करायची इच्छा आहे, पण करू नका, तुटू शकतं कदाचित किंवा भांडणं होऊ शकतात. ते मग प्रेमात माणसाला कळत नाही, प्रेम आंधळ असतं आपण म्हणतो तसं. मग ते ऐकायचं का नाही ऐकायचं हे शेवटी लोकांनाच ठरवायचं. आम्ही सांगायचं काम करतो. मग काही लोक असे म्हणतात की बरोबर, तुम्ही तेव्हा म्हणलं तर आता थोडे भांडणं व्हायला लागले, आता पटत नाही. मग ते दिसतंय म्हणून तर सांगतोय ना. आणि जास्त करून पाहायला गेलं ना की लग्नाला तर आहेच प्रश्न, करिअरला मग आता थोडे पुढच्या वयाचे आहेत, म्हणजे 35-40ला ज्यांचं लग्न झालेलं आहे, आता म्हणजे 30च्या पुढे समजू करिअर सेट झालेलं, म्हणजे सेट म्हणजे लग्न वगैरे लाईफ सेट झालेली. आता करिअरमध्ये मला जरा हाईटवर जायचंय, प्रमोशनला बघायचंय, नोकरी धंदा वगैरे बघायचं, ते त्या वयाप्रमाणे येतात. पण जास्त करून पाहिलं तर यंग लोक पण खूप यायला लागले आजकाल. म्हणजे
कॉलेजमधले पण येतात. हम्म. म्हणजे कॉलेजमधले काय जास्त प्रश्न घेऊन येतात? एक काही काही तर म्हणजे आपण म्हणतो की काही काही तर करिअरला घेऊन तर ठीक आहे, आपण म्हणतो की ठीक करिअरला आहे, घेऊन ते सिरियस आहे. असायलाच पाहिजे. 18-19 म्हणजे प्रेम विवाहाला पण घेऊन येतात की हेच माझा म्हणजे व्यवस्थित म्हणजे हा, खरा ह्याच्यासोबत जोडीदार होईल आहे का? का. हां हां हा, सिम्पल. हां. मग ते आता मी समजा असं कोणाचा योग असेल की तुमचा जो म्हणजे स्पाऊस राहणार आहे, जोडीदार राहणार आहे, तो तुम्हाला फायनान्स बॅकग्राऊंडमधला असेल. हे पण बॅकग्राऊंड पण कळतं. बरं. हां. आता समजा कुठल्यातरी MBA मधली समजा मुलगी मला विचारते की माझ्या बॉयफ्रेंडचं म्हणजे त्याशी लग्न होणार आहे का नाही? मी म्हणलं की त्याचा फॅमिली बिझनेस आहे का? मग तो फायनान्स बॅकग्राऊंडमधला आहे का? हां, आहे. हे सगळं तर आहे. मग असू शकतो हा जोडीदार. म्हणजे असू शकतो असं म्हणावं लागतं कधी पण. अच्छा. म्हणजे जसं आपण डॉक्टरला म्हणतो किंवा लॉयरला म्हणतो, हम्म. वकिलाला किंवा ज्योतिषाला. आम्ही जेव्हा पण बोलतो म्हणजे इंग्लिशमधनं जर बोलताना माईट बी म्हणावं लागतं. म्हणजे असं असू शकतं. हां. कारण की असं होणार आहे तर हे तर देवच म्हणू शकतो. आणि असं आता मी तर म्हणायला म्हणू शकतो की हां, जसं म्हटलं की काही काही गोष्टी तर 100% प्रेडिक्टेबल असतात. जसं आता मी तुमच्या कुंडलीत पाहिलं की हां, बाबा लग्नाला उशीर होणार आहे. ते म्हणजे माझा 70-75% प्रेडिक्शन आहे. पण तुमचं जे येईल त्यातनं उत्तर, ते जर तुम्ही म्हटलं हां, बरोबर झालं, म्हणजे ते 75चं अचानक 95 होऊन जातं. मग थोडाफार तो तुमचा जो बेस आहे, नॉलेज आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तो थोडा आपण तुक्का जो म्हणतो आपण, तो लावावा लागतो आपल्याला. इंट्युजन ज्याला हां, म्हणतो बरोबर. किंवा सिक्स सेन्स. बरोबर. बरं. कुणी आता समजा फॉर एक्झाम्पल ज्योतिषशास्त्र काय काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी मला पुढचे प्रश्न विचारायचे आहेत. लहान मुलाची कुंडली पाहिली तर तो कुठल्या क्षेत्रात जाईल हे सांगू शकतो आपण. एखादा मटका खेळणारा, लॉटरी लावणारा, असा एखादा येतो तुमच्याकडे की लागणार आहे का? एक जण आला होता मध्ये जो लॉटरीचा विचारायला होता. आता कसं आहे म्हणजे माझे तरी असे एथिक्स आहेत की मी शॉर्टकट्स रिलेटेड प्रश्न घेत नाही. गॅमलिंग रिलेटेड किंवा सांगू शकतो का? म्हणजे मी बघतच नाही. म्हणजे तो नाही, अचानक धनलाभाचे योग असतात का एखाद्याच्या कुंडलीमध्ये? हां. नाही, धनलाभ आता कुठून होईल, काय होईल ते पण असतं. आता समजा गॅमलिंगचा विषय आला, तर आपला 11वं घर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. 11व्या घरामध्ये समजा शनी किंवा केतू असेल, लांबच राहा. नुकसान होईल उगाच, आणि नुकसान झालं तर लोकं अक्षरशः डुबतानाही पाहायला देतात. त्यामुळे आता याचा अर्थ असा नाही माझा शनी केतू नाही म्हणल्यावर मी करून बघतो, असातला पण विषय नाही आहे. पण मी शक्यतो तरी या गोष्टीला तो शॉर्टकट आहे ना, कारण की मी स्वतः शनीचा भक्त आहे फार. मेहनतीवरती माझा फार विश्वास आहे. मग ते शॉर्टकट म्हणल्यावर मला वाटतं की ठीक आहे. आणि शॉर्टकटचं असं आहे की लवकर तुम्हाला मिळतो पण आणि लवकर जातो पण. मग अशा गोष्टीमध्ये पडायचंच कशाला, म्हणजे जर तुम्हाला म्हणजे लाँग टर्म नाही आहे, वेल्थ तुमची नाही आहे, फॅमिली तुमची सिक्युअर नाही आहे, मग त्यात तुम्ही जायलाच नाही मिळेल. मग धनलाभमध्ये काय होतं की 2 गोष्टी आहे. एक म्हणजे कोणाचं करिअरमधनं धन असतं, कोणाला लग्न झाल्यावरती पैसे येतात, म्हणजे लाभ होतो, वेल्थ वाढते, कोणाचं मूल झाल्यानंतर होतं. मग काहीकांचं असं असतं, समजा 5व्या स्थानात म्हणजे 5व्या घराचा मालक 11व्या स्थानात बसला, मुलगा मुलगी झाली, संपत्ती वाढली, परत झाली, परत वाढली, असं होत राहतं. लग्न झाल्यावरती काही काही लोक श्रीमंत होतात. आता एक फेमस योग आहे चंद्रमंगल योग, जो म्हणजे बऱ्याच लोकांना देखील माहिती असेल. तर चंद्रमंगल योगला असं होतं, पहिला म्हणजे समजा 7व्या घरात जरी असला चंद्रमंगल योग, त्यांचं लग्न झाला पैशांचा पाऊस. आता ते योग जसा असतो त्या योगप्रमाणे मग आपण ते प्रेडिक्शन ठरवतो आणि मग आपण सांगतो ना की धनलाभ कधी. आता कसं आहे, याच्यामध्ये अजून एक तुमच्या काही लोक लग्नानंतर लगेच कंगाल होऊन जातात किंवा आयुष्य फार एकदम उद्ध्वस्त होऊन जातं. हो, तो कसला योग असतो? तो म्हणजे मी सांगू शकतो, पण लोक असं असलं आणि समजा कोणाला टेन्शन वगैरे आला तर म्हणून मी म्हणते. एक असा अजून एक आहे की दशा पण फार महत्वाची आहे. तुम्ही जसं चंद्रमंगलची गोष्ट केली ना, मंगळाची आणि चंद्राची समजा दशा असेल, त्या दशेमध्ये तर आणि लग्नही तेव्हा समजा झालं असेल तर मग अजून जास्त संपत्ती वाढते. मग दशा पण महत्वाची आहे. आता धनलाभमध्ये लोक म्हणतात की राजयोग आहे कुंडलीमध्ये, मग राजयोग तर माझं आयुष्य राजासारखं व्हायला पाहिजे होतं. आता राजयोगमध्ये पण फरक असतात. काही म्हणजे संपत्तीचा राजयोग असतो, काहीकांचा असा बुद्धिमत्तेचा राजयोग असतो की हा पटकन शिकू शकतो, पटकन याला गोष्टी कळतात वगैरे. तर प्रत्येकाचा राजयोग वेगळा आहे. पण राजयोग केव्हा पण असला तरी दशा ही फार महत्वाची आहे. लहानपणी समजा तुम्ही 5-10 वर्षाचे होते तेव्हाच तुमच्याकडे राजयोगचा योग होता, म्हणजे दशाप्रमाणे. तो गेला ना आता काही नाही. पण याचा असं पण नाही होत की म्हणजे टोटली अपोजिटच आहे, काहीतरी राहतं. म्हणजे अगदीच म्हणजे गरिबी आली वगैरे, खायचे प्यायचे वांदे, असा विषय नाही होत कधी.
लग्न हा आपल्या सोसायटीसाठी फार सेन्सिबल विषय असतो आणि अत्यंत महत्त्वाचा विषय असतो, कारण पुढचं त्याचं आयुष्य कसं असणार आहे त्या पार्टनरवरती, जोडीदारावरती डिपेंड आहे. लग्न करताना लोक म्हणजे पाहिलं जातं की एक तर गुण वगैरे बघतात फक्त आणि लग्न करतात. हे लग्न करताना काय काय पाहायला पाहिजे म्हणजे मेजर? एक म्हणजे ना, गुण बघणं थांबवायचं. कारण की गुण बघून हा फक्त एक बेसिक आहे, की म्हणजे आता 36 गुण असतात टोटल. तर 36 गुणला आपण ते डायलॉग ऐकला असेल ना, 36 गुण लागत्या म्हणजे खूप छान आहे बाबा. 36 गुणचे पण डायव्हर्स पाहिलेत मी. आणि 12-13 ज्यांचे गुण आहेत त्यांचे पण एकदम व्यवस्थित छान विवाह चाललाय, काहीच प्रश्न नाही. त्यामुळे गुण काय झालंय, गुण हा एक जेनेरिकमध्ये ठीक आहे. पूर्वी कसं आपण एकाच कास्टमध्ये लग्न करायचो, तेव्हा ठीक होतं. आता कसं इंटरकास्ट करतात आणि म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे गोत्र राहतात, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अजून बदलतात. त्यामुळे ते म्हणजे फक्त गुणांवरनं आपल्याला त्याचा फायनल प्रेडिक्शन नाही केला पाहिजे. जसं आपण म्हणतो की ठीक आहे, एक कॉमन एक्झाम्पल आहे की तूळ आणि मिथुन राशीचं खूप छान पडतं. पण ठीक आहे, ते गुणांनी आपण पाहिलं तर गुण त्यांचे समजा आता मला आठवत नाही, पण ते 18च्या वरतीच असतात. आपण 18च्या वरती आहे, व्यवस्थित चालू आहे, काय हरकत नाही. पण मग कुंडली दोघांची बघावं लागते, की हा लग्नानंतर याला आजारपण येणार आहे का, याचा ॲक्सिडेंट होणार आहे का, मुलीचं कसं राहणार आहे, मूल होणार आहे का नाही, किंवा म्हणजे दोघांचं पटणार आहे का नाही, किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये किंवा मुलीच्या माहेरच्या म्हणजे घरी आहेत ते काय होणार तेही कळतं. मग ते व्यवस्थित राहणार आहे का नाही, हे सगळं दोघांच्या बाजूनी पूर्ण कुंडली बघावं लागतं आधी. म्हणजे गुण न पाहता कुंडली पण पाहायची गरज आहे. म्हणजे त्याला करिअर त्याचा राहणार आहे का नाही, फायनान्स त्याचा कसा राहणार आहे. आता तुम्ही जसं म्हणले की लग्नानंतर जो गंगाल झाला ते पण दिसतं. मग ते तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्हाला गायडन्सच मिळालं ना आधी. तुम्ही तर डायरेक्टली केलं आणि नंतर गंगा लावण्यापेक्षा आधीच मी तुम्हाला सांगितलं लग्न नका करू. असं. पण मी तर पाहिलंय की गावाकडे तर असे कित्येक लोक आहेत किंवा आजही शहरामध्ये गुण पाहतात, ज्योतिषाला दाखवतात, म्हणजे जे काही त्यांचे भटजी असतील वगैरे त्यांच्याकडे पत्रिका वगैरे पाहिली जाते सगळं. असं करून सुद्धा डिवोर्स झालेले खूप सारे पाहिलेले आहेत. काय कारण असतं याच्या मागे? डिवोर्स व्हायच्या मागे मेन कारण तरी मला असं वाटतं की ज्योतिष वगैरे हा विषय आहे तो ठीक आहे. मेन काय की आपला सोसायटी किंवा जे कल्चर चालू आहे, जे सोशल मीडियावरती गोष्टी चालू आहेत, या पण कुठे ना कुठे सायकोलॉजीवर इम्पॅक्ट करतात. आता जसं आपण म्हणाला जेनेरिक पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये म्हणतो की शनी समजा 7व्या घरात असेल तर शक्यतो डायव्होर्स होतो. 50 वर्षापूर्वी व्हायचे का? नाही. मग कुठे ना कुठेतरी सोसायटीचा तरी त्याच्यामध्ये रोल असतो. आपलं आजकाल कसं झालंय की म्हणजे मला असंच पाहिजे, मी ॲडजस्ट नाही करणार. म्हणजे मला काही नका सांगू तुम्ही समोरच्याला सांगा. आता काही माझ्याकडे असे पण येतात कपल की ज्यांचं म्हणजे काही असे प्रश्न विचारतात की माझ्या याच्यामध्ये असं काही योग आहे की ज्याच्याने डायव्होर्स होऊ शकतो का? आता माणूस हा प्रश्न कधी विचारतो कारण त्याला म्हणजे जेव्हा त्याचं कुठेतरी वाजलेलं आहे, चांगलेलं म्हणजे चांगलं चालू नाहीये म्हणून. मी त्यांना म्हणलं की तसा तर काही योग दिसत नाही. आणि ते 2-3 वेळा तीच गोष्ट विचारतात की नक्की ना, नक्की ना. म्हणजे याचा अर्थ काय की कुठे ना कुठे त्या गोष्टी घडतायत. त्यामुळे ज्योतिष हा एक गायडन्स म्हणून ठीक आहे, पण कुठे ना कुठे आपला स्वभाव, आपली सोसायटी, आपलं कल्चर पण त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. अच्छा, ठीक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रॅक्टिस करत असताना किंवा तुम्हाला जसं सांगितलं तुम्ही की जे लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा किंवा या ज्योतिषशास्त्राला घेऊन गैरसमज असतात, ते ज्योतिषशास्त्र तर फक्त भारतामध्येच हे केलं जातं. मग बाहेरचे लोक काय कसे जगतात, ते कुठे ज्योतिष पाहतात? आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. माझे जवळजवळ 70-75% क्लायंट फॉरेनचे आहेत. बरं. आणि मला या गोष्टीचा आधी मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला आधी मी भारतातनं सुरू केलं तेव्हा मला नॉर्मल वाटायचं की ठीक आहे, इथल्या लोकांना सगळं वैदिक किंवा आपले सगळं म्हणजे प्राचीन काळापासून चालू आहे म्हणून सगळ्यांना माहिती आहे. मी जेव्हा फॉरेनचे सुरू केले तर भारतातल्या लोकांना रुद्राक्ष माहीत नाही आहे, भारतातल्या लोकांना वैदिक ॲस्ट्रॉलॉजी प्रकारच माहीत नाही आहे आणि तिथे ते लोक ग्रंथ वाचून बसलेत. मी म्हणलं की तुम्ही आता एक फॉरेनच्या बरेच क्लायंटला मी म्हणतो की तुम्ही 5 मुखी रुद्राक्ष घालत जा, तुमच्याने तुमचे जे पण व्यसन आहे वगैरे ते सुटू शकता. किंवा ज्यांना म्हणजे आता मी असं नाही म्हणत नॉनव्हेज खाणं वाईट आहे, ज्याची त्याचा पर्सनल चॉईस. पण तुमचं असं समजा व्यसन असेल किंवा तुमची ती आवड आहे ती जातच नाही आहे, पण तुम्हाला असं वाटतं की अध्यात्माचं गरज वाटते मला, मग तुम्ही 5 मुखी रुद्राक्ष घाला. आता मी जेव्हा फॉरेनच्या लोकांना सांगते म्हणले मी घालतोय इतका वर्षापासून. बापरे. आणि ते खरे असतं, असं पण नाही की खोटे. कारण की तुम्ही जर रुद्राक्षला पाण्यात बुडवलं ना, ते समजा सिंग झालं, बुडून गेलं ते, तर ते खरा रुद्राक्ष आहे. फ्लोट होत असेल किंवा तरंगत असेल वरती तर तो खोटा आहे असं म्हटलं जातं.
तर ते म्हणले की हां आम्ही डुबून पण पाहिलं. त्यांना सगळं माहिती म्हणजे बरं. सिंग झाल्यावरती तो खरा असतो, मग तो घालायचा त्याच्याने काय होतं. हं. म्हणजे आपल्याला जेवढं शिवपुराण माहित नाही तेवढं त्यांना सगळं माहिती अरे! म्हणजे बाहेरच्या देशामध्ये एवढं आहे. पसरलेलं हां. आहे. मगाशी काही स्टॅटिस्टिक्स आपण काढत होतो हं. त्याच्यात सुद्धा आता ते खरं की खोटं, कारण Googleकडून आलेले ते खरंच हां, असणार हां. आहे, की म्हणजे जवळपास $2.3 बिलियन हां, अमेरिका हां. ॲस्ट्रॉलॉजी किंवा टॅरो कार्ड हे अशा पद्धतीच्या स्पिरिच्युअल हं. हिलिंगवरती खर्च करते. म्हणजे अमेरिकेतले लोकं. बरोबर. म्हणजे 19,000 करोड. ते एक म्हण तुम्ही ऐकली असेल की मिलिनियर्स डोंट बिलीव्ह ॲस्ट्रोलॉजी, बिलिनियर्स डू. येस. म्हणजे अक्षरशः मोठ्यातला मोठा जो व्यापारी आहे किंवा म्हणजे बिझनेसमन आहे वगैरे, तो पण समजा जर त्याचे आयुष्यातले पुढचे 5-10 वर्षाचे डिसिजन एका ज्योतिषाला विचारता, हं. मग सामान्य माणसाला विचारायला नको का? हं. नाही ॲस्ट्रोलॉजीवर हं. मला ते ते जो खूपच आकडा खतरनाक वाटला, की म्हणजे $19,000 हां. $19,000 अमेरिकेतील लोक फक्त त्या ॲस्ट्रॉलॉजी बघण्यासाठी किंवा त्या ॲस्ट्रॉलॉजी वाचन करण्यासाठी, टॅरो कार्ड वाचन करण्यासाठी खर्च करतायत. बरोबर, बरोबर. म्हणजे इतके लोकं विश्वास ठेवतात बाहेरच्या जगात सुद्धा या सगळ्या गोष्टी. ते आता विश्वास ठेवायचा म्हणजे असं, एक म्हणजे मी जसं म्हटलं की माझ्याकडे जितके पण क्लायंट आले आजपर्यंत टोटल 90-95% क्लायंटची शनी नाही तर राहूची दशा सुरू असते. बरं. आता याच्यामागे लॉजिक काय आहे, की राहू आणि शनी हे दोन्ही लोकं एक तर नाव म्हटल्याबरोबर घाबरतात, की बाबा राहू आला, शनी शनी म्हटलं की हां, फार हां, घाबरतात हां, सगळे. आधीच हवा टाईट होऊन जाते. हां. मग त्याच्यामागे लॉजिक काय आहे, की शनी आणि राहू हे तुम्हाला हे मायावी जे जीवन आहे, त्याच्यापासून मुक्त करायला आलेत. अध्यात्माचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, आपण जे म्हणतो तुमचं 7व्या घरामध्ये शनी ते म्हणा लग्नाला सुख नाही. लग्नाला सुख नाही, पण तुम्ही लग्नापासून सोडून त्या अध्यात्म क्षेत्रात जावं म्हणून आलेला आहे तो. त्याच्या अच्छा. मागचा तो पॉइंट ऑफ व्ह्यू पण म्हणजे समजण्याचं फार गरजेचं आहे. म्हणजे हं. फॉरेनच्या लोकांचं कसं आहे, त्यांना कळून गेलेलं आहे, की या आयुष्याच्या रेसमध्ये आपण कंटाळलोय. किती पण पळालो, किती पण पैसा कमवला तरी आपल्याला काही त्याच्याने समाधान होणार नाहीये. मग ते शोधत आपण म्हणतो ना, की मी कोण आहे? हा जो प्रश्न अध्यात्माच्या याच्यामध्ये आपण सुरू करतो कधी. तो मी कोण याचा प्रश्न शोधत मग ते त्याच्यामध्ये ठीक आहे, याच्यामागे जे घडतंय ते काय त्याच्यामागे लॉजिक काय आहे? मग तिथून मग तो ॲस्ट्रोलॉजीमध्ये येतो. मग तिथून मग त्याला एक-एक गोष्टी कळायला लागतात. त्यामुळे मग ते कसं आपलं असं झालं, की आपण अजून रेसमध्ये आहे. त्यामुळे आपलं अजून लक्ष तिकडे गेलेलं नाहीये. पण मी कायम एक गोष्ट म्हणतो, की ज्यांचं आयुष्यातल्या इच्छा पूर्ण होत नाहीये, तर खूप चांगलं आहे. अच्छा. पूर्ण झाल्या ना, की आपला लोभ वाढतो. अजून हं. पाहिजे, अजून हं. पाहिजे आणि त्यामुळे आपले नातेसंबंध लोकांचं बिघडतात. म्हणजे मित्रांसोबत मी रोज मित्रांना आठवड्याला भेटायला जायचो. आता मी पैशांमध्ये इतकं डुबलोय, की मला आठवत पण नाही मागच्या वेळेस कधी भेटलो होतो. आणि समजा इच्छा पूर्ण नाही झालं, तर ते क्रोधमध्ये जातं. मग चिड होते, की आम्हाला हे पाहिजे ते मिळालं नाही. मग दोन्ही बाजूनी समजा जर इच्छा आपल्याला मोडणारच असतील, मग इच्छांपासून म्हणजे ते हे बियॉन्ड झालं. कधी की जेव्हा तुमचा संसार झालेला आहे, तुमचं करिअर व्यवस्थित सेट झालंय, तेव्हा मग त्या गोष्टीमध्ये हळू इंटरेस्ट लागतो. पण जर तुम्ही आत्तापासूनच सुरू केलं, जसं ॲस्ट्रोलॉजीमध्ये कुंडली जी असते, त्याचं 12वं स्थान असते, 12वं घर. ते स्पिरिच्युअलिटीज आहे. म्हणजे ॲस्ट्रोलॉजीच म्हणते, की एंड गोल ऑफ ॲस्ट्रोलॉजी इज स्पिरिच्युअलिटी. म्हणजे आपल्याला ते जन्मच आपण त्यासाठी घेतलाय, की आपण मोक्षापर्यंत जावं, मुक्त व्हावं म्हणून. एंड गोल आहे. मग तुम्ही जर ॲस्ट्रोलॉजी आत्तापासून शिकताय किंवा त्याला मानताय, म्हणजे याचा अर्थ आज नाही तर उद्या तुम्ही जाणारच आहे अध्यात्म क्षेत्रामध्ये. त्यामुळे तुम्ही असं नका वाटून, की अरे हा अंधविश्वास नाही. हे मी क्लिअरली सांगू शकतो. काय होतं, की आजकाल बरेच लोकं ॲस्ट्रॉलॉजीवर विश्वास ठेवणारे फार लोकं आहेत. हां. हे मला सुद्धा 100% कारण जसं आपण एक अभ्यासातून असं सांगितलं जातं, की 18 ते 35 वयोगटातील जवळपास 88% लोक हां. आठवड्यातून एकदा ना एकदा राशी भविष्य बघतात. बघतात. आणि 91% लोक रोज बघतात. हां. मग इतकी लोकं या याच्यात शास्त्रावरती विश्वास ठेवतात. परंतु काय असतं ते कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवताना सुद्धा थोडाफार अभ्यास पाहिजे आपल्याला. हां, हां. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समोर बसलेला आहात, एक ॲस्ट्रोलॉजर आहात. मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला अमुक एक काही प्रेडिक्शन सांगितलेत किंवा तुम्ही माझ्या भविष्यवाणी वर्तवली, माझ्याविषयी काहीतरी सांगितलं. ते खरं की खोटं हां. हे ओळखण्याचे सुद्धा बेसिक पॅरामीटर्स काहीतरी असले पाहिजेत. हां. तर हे म्हणजे समोरचा सांगणारा ॲस्ट्रोलॉजर, समोरचा सांगणारा ज्योतिषी मला खरं सांगतोय की खोटं सांगतोय, हे कसं ओळखायचं किंवा याची अवेअरनेस कशी आली पाहिजे? याच्यामागे ना मी एक सिंपल एक माझं आयडिओलॉजी आहे याच्यात. जसं आपण म्हणतो की 10वी ते 12वी आपलं शिक्षण झालं पाहिजे. त्याच्यानी आपली जी आयुष्यात कोणी पण फसवणूक करा, जसं इलिटरसी आणि लिटरसी आपण जे म्हणतो, बेसिक नॉलेज. तर बेसिक नॉलेज जर असेल तर आपल्याला कोणी फसवू शकत नाही. तसं सेम ॲस्ट्रोलॉजीमध्ये तुम्हाला स्वतःची कुंडली तरी माहिती पाहिजे.
कुंडलीतले घरं घरं म्हणजे ग्रह कुठे कुठे कोणत्या घरात बसलेत, थोडंफार तरी जे ट्रेट्स किंवा कोणती राशी माझी हे तरी माहिती पाहिजे. जे बेसिक जे असतं, बेसिक तरी जर माणसाला माहिती असेल, तर समोरचा माणूस आता जसं मी म्हणलं की फसवत काही काही असं म्हणू की जसं स्टार्टिंगला आपण म्हणतो की हा तुम्ही फार छान व्यक्ती ते ते कोणाला कळतं की हा माणूस आपल्याला मस्के मारायचा Yes, yes, प्रयत्न yes, करतोय. yes, yes. पण समजा त्याला मेन प्रश्न उत्तरं माहिती नाही. आता समजा काही काही आपण म्हणू शकतो की ठीक आहे तुम्हाला बेसिक एज्युकेशन पण आहे, पण तरी पण मला थोडं कन्फ्युजन वाटतं की याला व्यवस्थित सांगता येते का नाही. हम्म. मग त्याला तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे तू माझा आधी पास सांगू शकतो की ठीक आहे मी जसं म्हटलं की तुमचं लग्न उशिरा झालं पण हां झालं. मग तुम्हाला तुमच्या लहान भाऊ-बहिणींसोबत फार अटॅचमेंट आहे. पण हो आहे. मग लग्नानंतर तुमचं संपत्ती वाढली. हो आहे. म्हणजे याचा अर्थ काय तुमचं ते लागू होतंय. हम्म. मग लागू होतं म्हणजे याचा अर्थ तो बरोबर सांगतोय. हम्म. पण याच्यामागे ना लोकं कधी-कधी दुसरा स्टेजला पण चालले आता. ह्याचा अपोजिट बाजू अशी आहे की लोकं मग त्याला टेस्ट करायला लागतात मग हम्म. ज्योतिषाला. हां हम्म. ठीक आहे तू सांग मग तू नाही सांगत आहे ना म्हणजे याचा अर्थ तू खोटा आहे. हम्म. मग हा पण पॉइंट फार महत्त्वाचा आहे की आपलं काम टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट सारखं असलं पाहिजे. हम्म. तुम्हाला एकदा कळलं ना की हा माणसाला येतंय, तुम्ही जास्त ताणू नका त्या गोष्टीला, की हां ठीक आहे मग अजून सांग, मग अजून सांग असं नाही करायचं. हम्म. एकदा तुम्हाला बेसिक नॉलेज असेल की ठीक आहे ॲस्ट्रॉलॉजी मला कळलेलं आहे थोडंफार, मला माहिती माझी कुंडली काय आहे, तुम्ही सांगा काय असेल ते. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे असं नाही की तुम्ही त्याच्याकडे परीक्षा किंवा इंटरव्ह्यू घ्यायला तर हां सांग बरं आधी मग मी सांगतो, असातला विषय नाही आहे. अच्छा. परंतु बेसिक नॉलेज काय नॉलेज पाहिजे आपल्याला? आपली कुंडली माहीत पाहिजे. कुंडली म्हणजे काय माहीत पाहिजे? कुंडली म्हणजे आधी एकतर आपले जो टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, डेट ऑफ Okay. बर्थ हे तर ॲक्युरेट माहिती हो, पाहिजे. हो. कारण की ॲक्युरेट माहीत नसलं ना की मग ते सगळ्या गोष्टी बदलतात चुकतात. पुढच्या. हम्म. मग ते माहिती असलं पाहिजे. त्यानंतर मग आपली कोणती राशी आहे, चंद्र राशी. हम्म. आपली सूर्य राशी म्हणजे जे आता समजा कोणाचा जन्म लेट्स से 11 ऑगस्ट 1995 असा काहीतरी झाला असेल, हम्म. तर ऑगस्टमध्ये सूर्य राशी सिंह असते. म्हणजे हे तर 90% लोकांना माहित नसेल हां, मला पण वाटतं. ते आपल्या याच्यामध्ये जो स्वभाव आहे तो चंद्र राशीचा असतो. मग अच्छा. चंद्र राशी कोणती आहे तर तुमच्या महत्वाची राशी टायमिंग कुठली प्रमाणे असते? चंद्र राशी. बरं. चंद्र राशीने ॲक्च्युअल स्वभाव कळतो. सूर्य हम्म. राशीने म्हणजे एका महिन्यामध्ये एवढे लोक जन्माला आले मग कसं कळणार आहे? हो तेच ना, सगळे हां. महिने त्या महिन्यात जन्माला आलेल्या सगळ्यांचा स्वभाव सेम थोडीच हां, असणार. हां. ओके. मग त्या दिवशी जी राशी होती त्या राशीमध्ये पण कोणतं नक्षत्र होतं, त्याच्यामध्ये पण त्याचं चरण पद असतं. हम्म. त्यावरनं मग तो बेसिक कळतो. तेवढं आपल्याला माहिती पाहिजे आधी. हम्म. म्हणजे एकदम मी म्हणत नाही की तुम्हाला पूर्ण कुंडलीचा सगळा अभ्यास पाहिजे. ओके. पण या ॲटलीस्ट बेसिक गोष्टी माहित चंद्र पाहिजे राशी, स्वतःविषयी. नक्षत्र, त्याचा स्वभाव काय आहे आणि जे Googleवरती लिहिलंय किंवा पुस्तकांमध्ये लिहिलंय ते मॅच होतंय का नाही? हम्म. किंवा समोरचा माणूस जो आपल्याला बद्दल सांगतोय, भलेही तुम्ही माझ्याकडे येत नाहीये, तरी तुम्ही समजा माझे व्हिडिओ पाहिले किंवा माझं Instagram पाहिलं, त्याच्यामध्ये तुम्ही मॅच केलं की हां ठीक आहे, जे सांगितलं त्याचं बरोबर सांगा. मग ते झालं तुमचं मग. बरोबर. म्हणजे ते काहीतरी मॅच व्हायला पाहिजे असं म्हणतो मी. या पॉडकास्टचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला विचारायचा होता, काय होतं तुम्ही मगापासून बोललेत की तुम्ही मला बर्थ डेट, बर्थ बरोबर. टाईम आणि बर्थ प्लेस सांगितलं तर मी ॲस्ट्रॉलॉजी सांगतो. हं. माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की वयाच्या 25वी पर्यंत मला माझी खरी बर्थ डेट माहीत नव्हती. हं. ऑफकोर्स मी एका फार छोट्या खेडेगावातून येतो, हां. तर तिथे त्यांना लिहून ठेवत नव्हते. एक वेगळी बर्थ डेट्स माझी शाळेमध्ये नोंदवली होती. परंतु माझी आई नेहमी म्हणायची की तुझा जन्म बुधवारी झाला, मग पुढच्या बुधवारी दिवाळी होती. हां, हां. माझं जुलैमध्ये माझी जी डेट आहे शाळेत टाकली ती जुलै. मी म्हणलं जुलैमध्ये दिवाळी कुठून आली? आणि आई हे विसरू शकत नाही. हां, हां. स्वतःच्या हो, मुलाचा हो. बर्थडे कधीच विसरू शकत नाही. बरोबर. म्हणजे ते सिनारिओ किंवा ते एन्व्हायरमेंट विसरू शकत हां. नाही. तर ती मला सांगायची. मग नंतर काही एक 10-12 वर्षापूर्वी असंच भेटून मग तो कॅलेंडर काढून मग ते खरंच निघालं की हां. हा बुधवार, पुढच्या बुधवारी दिवाळी. हां. आणि त्यानुसार मग ते आजूबाजूचे हे घेऊन ते नंतर डेट माझी कळली. हां. आता हे माझं सांगितलं. हां, हां. अशी कित्येक लोक असतील ज्यांना हे माझं बर्थ डेट सांगतोय आणि हां. टाईमचं विचारलं तरी माझी आई सांगते की सकाळी सूर्योदय म्हणजे होताना तुझा जन्म झालेला आहे, हां. म्हणजे हं. सूर्य उगवताना. मग असं हे सगळं वेग आहे. तर प्रश्न हा आहे की मला माझी बर्थ डेट किंवा टाईम माहीत नसताना मग काय करायचं? कुंडली कशी काढायची? आता या कन्सेप्टला प्रश्न कुंडली म्हणतात. हां. आता मी तुम्हाला जसं आता मला माहिती आहे की 12 घरं कोणते आहेत, नवग्रहांचे ट्रेट कोणते आहेत, सगळं मला माहिती आहे. मी एक प्रश्न सुरू करेल की राजसाहेब तुमचा हा स्वभाव आहे का? ठीक आहे. हा नाही हा आहे का? हा नाही हा आहे का? कारण की मी ते काय करतोय आपण ते काय म्हणतो आपण त्याला जे ट्रायल एंड एरर सारखं करतोय आपण. हां ठीक आहे. हा नाही का हा आहे. ठीक आहे. हा नाही आहे. ठीक आहे. पैशांमध्ये कसा आहे विषय? हां असं आहे. मग तुम्हाला म्हणजे कमवायला अवघड झालंय का कधी? ठीक आहे. गरिबी होती का कधी? मग घरचं वातावरण कसं होतं?
यांच्यासोबत स्वभाव कसा आहे, मुलं मुलं उशिरा झाले का लवकर झाले, मग मुलांसोबत स्वभाव कसा होता, आयुष्यात जर ते आजारपण वगैरे ते या याच्यामध्ये आलं होतं का, किंवा हा आजार झाला होता का, मग म्हणजे म्हणजे जोडीदार आहे, स्पाऊस आहे, तसा स्वभाव कसा आहे, त्यांचा कसा आहे, तुमचा त्यांच्याबद्दल कसा आहे. मग मग जसं एक 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 असे प्रश्न विचारत विचारत मग ट्रायल अँड एररनी एक फायनल होतं की ठीक आहे, ही कुंडली कदाचित असू शकते तुमची, हे ग्रह या जागेवरती बसलेले असतील. पण ते जेव्हा तुम्हाला काहीच माहित नाहीये तेव्हाची गोष्ट आहे. पण तेव्हा ते ट्रायल अँड एरर बेसिसवरच असतं. ते आपण 100% ॲक्युरेट नाही म्हणू, 95% पण ॲक्युरेट नाही म्हणू शकत. तो तुक्का लावून लावून आपण ते ट्रायल अँड एरर करून चुकण्याचे 60 ते 70% कारण मी तरी माझ्या येतं. त्या प्रश्नाची उत्तर मला वाटेल ते देऊ शकतो मी. हां, आणि खूप लोक लपवू शकतात, शकतं. बऱ्याच गोष्टी लपवू शकतात. आता त्याच्यामागे लॉजिक असं आहे की काहींना तर सगळं माहिती असतं, आपलं डेट ऑफ बर्थ वगैरे, तरी त्यांना असं एक असतं की बाबा कशाला प्रिटेंड करतात. कशाला सांगायचं, परत त्यांनी काहीतरी गैरफायदा घेतला तर. पहिली गोष्ट म्हणजे ज्योतिषाचं काम आहे इतरांना हिलिंग करणं. इतरांना म्हणजे ब्लॅकमेल वगैरे असला विषय नाही. बिलकुल कारण की तसं केल्यानंतर त्याने ज्योतिषालाच हे होतं, म्हणजे ज्योतिषाचेच म्हणजे ग्रह खराब होतात. त्यामुळे त्याचं कामच आहे लोकांना गाईडन्स देणे. आणि तुम्ही जर त्याला चुकीचं सांगितलं तर चुकीचाच गाईडन्स देईल. मग म्हणून लोक म्हणतात की काय नाही, मला सांगितलं होतं. मग ते स्वतः कोण सांगणार की मी लपवलं होतं. बर्थ टाइम किती, म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा की फॉर एक्झाम्पल एखाद्याने 7:55 त्याचा बर्थ आहे आणि चुकून त्याने 8 सांगितलं, 7:55 AM, त्याने सांगितलं 8 AM, फरक पडतो कुंडलीत? पडतो. आता किती फरक पडतो? आता एक असं आहे ना की 2 तासांनी कुंडली बदलते. मला तो प्रश्न विचारायचा. आता ऑड नंबरचे आवर्स आहे, समजा 11:30 रात्रीचे 11:30 ते रात्रीचे 1:30, रात्रीचे 1:30 ते 3:30, 3:30 ते 5:30. आता याच्यामध्ये तुमची एक कुंडली राहते. समजा कोणाचा जन्म असा असेल की आता जसं 5:30 सकाळी 5:30 ते सकाळी 7:30 तो 2 तासाचा टायमिंग आहे. तसं आता या टाईमलाच जास्त बदलणार नाही, कारण की तो त्या एका फेजमधलाच आहे टाईम. त्यामुळे जास्त बदल नाही, म्हणजे असं नाही की अजिबात बदलणार नाही. पण बदलण्याचा विषय कसा आहे की समजा कोणाचं 7:30 सकाळी असेल आणि 7:35 सकाळीच असेल, तर 7:30ची वेगळी राहील आणि 7:35ची वेगळी राहील. अच्छा, म्हणजे 5 मिनिटांनी सुद्धा खूप फरक पडू शकतो आणि 1 तासाने पण फरक पडणार नाही, असं होईल का? म्हणजे त्या स्लॉटमध्ये असेल तर. आता स्लॉटमध्ये पण काय होतं, तिथे दिसायला ती तशीच दिसेल, म्हणजे ग्रह तसेच आहे, डिग्री चेंज होता प्लॅनेटची डिग्री, नक्षत्र चेंज होत आहे, इतर डिव्हिजनल चार्ट बदलत आहे. आणि भले तुमचं लग्न कुंडली बदलत नाहीये, पण इतर जे डिव्हिजनल चार्ट आहे ते बदलतात. त्यामुळे अख्खा आयुष्याचा पुढचा बदल होतो. त्यामुळे एक एक सेकंद पण फार महत्वाचा असतो ॲक्युरेसीसाठी. तुम्ही माझा चार्ट मगाशी असंच घेतलात आणि मला 2-3 गोष्टी सांगितल्यात, त्या मला पटल्या. मग त्याच्यात मी पॉडकास्ट करणार आहे, हे सुद्धा होतं? आहे. बरं. म्हणजे तुमचा स्वभावच असा राहणार आहे की तुम्ही बोलके जास्त आहे आणि जास्त करून म्हणजे जितके पण लोक, म्हणजे आता माझ्यासारखा माणूस म्हटला की ज्याला जास्त सोशल रिलेटेड कॉन्टॅक्ट नाही आहे किंवा कनेक्शन नाही आहे, तर तुम्ही जास्त करून तुमचं जे चॅनल आहे ते जास्त करून त्याच हिशोबाने तुम्ही पुढे न्याल की लहान लहान लोकांना तुम्ही घेऊन इतर लोकांना समोर कराल, म्हणजे तशी तुमची मदत राहणार आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि ठीक आहे, पुढचे काही प्रश्न विचारत नाही. बाकी अजून काही विशेष सांगायचं आहे ज्योतिषशास्त्रात, जे मी विचारायचं राहून गेलो, किंवा मला हे आवर्जून सांगायचं आहे, यामुळे मी या क्षेत्रात आलो, असं काही आहे सांगण्यासारखं? एक म्हणजे विषय असा आहे की कर्म जे असतात आपले रोजचे कर्मांमुळे आपले जे ग्रह आहेत, किंवा जसं तुम्ही आधी म्हणत होते की कर्मांमुळे आपले इव्हेंट बदलता का, किंवा कुंडली बदलते का. कुंडली बदलत नाही, पण जसं मी म्हटलं की तुमचा स्वभाव लहान भावंडांसोबत चांगला नसेल तर लक खराब होतं, तर ते तुमचं कर्मच झालं. मग तुमचं कर्म तसं असेल तर तुमचं आउटकम पण तसाच राहतो. आपण असं म्हणतो की काहींना अशीच, म्हणजे आता कॉर्पोरेट लाईफमध्ये IT इंडस्ट्रीवाले लोक फार रिलेट करू शकाल की आपला बॉस जो आहे तो जास्त करून आपल्याला म्हणजे असं म्हणतो की कामच व्यवस्थित करत नाही, वेळेवरच येत नाही, आपलं जे क्रेडिट आहे ते इतरांना देतं, ते कुठे ना कुठे बॉसच्या कुंडलीमध्ये पण इम्पॅक्ट करतं. बरं. कारण की तो बॉस लेवलला बसला ना. ऑथॉरिटी आहे, ऑथॉरिटी म्हणल्यावरती सूर्य आहे, मंगळ आहे. आधी सूर्य मंगळ खराब होता आणि सूर्य मंगळ खराब झाल्यामुळे ऑथॉरिटी जो पॉवर आहे तीच चालली गेली तुमची, तर मग ते कुठे ना कुठे कर्म खराब होतं. त्यामुळे आपले कर्म याच्यावरती लक्ष आपलं फार राहिलं पाहिजे. काय कर्म चांगले ठेवा, विचार चांगले ठेवा, भावना चांगले ठेवा, आणि शेवटी देव पण बघतोच आहे सगळ्या गोष्टी. ग्रह तारे देव सगळेच आपल्याला साथ देतात.
खूप छान, खूप जबरदस्त पॉडकास्ट. म्हणजे माझ्या मनामध्ये ॲस्ट्रॉलॉजीला घेऊन जे काही गैरसमज होते ते आज बऱ्यापैकी दूर झालेले आहेत. आणि अजून खूप सारे प्रश्न आहेत, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. अगदीच प्रेक्षकांना जर हा पॉडकास्ट आवडला आणि त्यांनी आपल्याला प्रश्न दिले, तर पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांचे प्रश्न बरोबर. घेऊन पुन्हा एकदा चालेल. बसूयात. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. एकदम मस्त म्हणजे. ओके. आणि म्हणजे तुम्ही जे प्रश्न काढले त्यावरून मला ते म्हणजे हे पण कळलं, की लोकांचे आपण एवढे प्रश्न डीपमध्ये जाऊन सॉल्व्ह केले. येस. ते मला फार छान वाटलं. खूप खूप हां. छान. आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक तर करा, शेअर करा. शेअर करणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला मिळालेलं नॉलेज आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता ते इतरांपर्यंत गेलंच पाहिजे. हा प्रत्येकाचा अट्टहास असला पाहिजे. म्हणूनच संवादातून उत्थान हे आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्य आहे. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करा, कारण बरेच लोक आपले चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशा अनेक पॉडकास्ट करण्यासाठी हिंमत देतं. हे तुम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या पॉडकास्टला घेऊन जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, कारण आपण या मंचाची किंवा हे सगळं जे करतो ते कशासाठी, तर जनतेच्या, समाजाच्या, लोकांच्या मनामध्ये आलेल्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याच्या मार्गावर निघालेलो आपण आहोत. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न, तुमच्या कमेंट आम्हाला फार महत्त्वाच्या आहेत. इथून पुढे या राजमंचावरती तुम्हाला कुठले गेस्ट अपेक्षित आहेत, कुठल्या विषयाला घेऊन पॉडकास्ट करणं अपेक्षित आहे, हे तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही कुठं चुकत असू तर नक्की आम्हाला मार्गदर्शन करा, कारण तुमच्याशिवाय आम्ही बिलकुलच झिरो आहोत. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. थँक्यू सो मच सर.